कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी. फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे. याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के. आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही, लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही. आम्हाला भीती नाही आहे. काल एक चिठ्ठी आली, म्हणजे जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन, म्हणजे त्या बापाले पाठवून दे. त्याला आजा गिजा कोण असन, 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी 350. 4 महिने जेलात काढलाय बच्चू कडून. 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडून. आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही. कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे. हटा सावंती घटा सालेकू. ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची, अस्मितेची आहे. एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिळवणुकीसाठी मारायची आहे. अजूनही लोकांना घर भेटलं नाही. धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय. हे मुद्दे निवडणुकीत होत नाही. मग गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं. आम्ही बोमलणार, डाग त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जेलात, वहां से चिल्लाएंगे हम, वहां से चिल्लाएंगे. ये डर की बात नहीं, डरानो वालों के लिए बात है हमारी. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, या मंचावर सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहे. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीची हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय, अधिक अभिमानाने बाळगावा. पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे. पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे, मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे. बुद्ध विहारातून भारत माता मजबूत करायची आहे. भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही. जे जे काही वंचित असन, दलित असन, पिछडा असन, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी लढाई आहे. निवडणुकीत हे मुद्दे संपले. तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे. सामान्य माणसाचे मुद्दे. आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय? बजेटमध्ये मजुराले काय? केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय? अरे अवस्था तर इतकी भयानक होणार आहे. 10-15 कंपन्या, लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट, ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिसकावून घेणार. इथला किराणावाला तपा होऊन जाईल, इथला कपडा उद्योजकवाला तपा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4000 कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज. आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येतं, भाऊ दे दे भैया, नाही तो नीलाम करूंगा तेरा घर. काय अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं. ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला, मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी असू दे, तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं? अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला, मंजूर काऊन केला नाही? धम्मक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो? आणि मोदीजी म्हणत भाई और बहनों, अब किसान के भी अच्छे दिन आएंगे. कहाँ गए अच्छे दिन? इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे आहे का अच्छे दिन तुमचे? अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी फेकून मारायची. ते बाबासाहेबांचं संविधान,
त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला. त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं, त्याचं गुळावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय. साडेची गरज आहे लोकांना. अरे मेळघाटात पाण्याची व्यवस्था करावं लागेल, रोजगाराची व्यवस्था करावं लागेल. पाण्याची तिथं साडीची गरज आहे. कोणा मागणी केली हो साडीची? हो, काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात. कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ. न खपलेला माल तुम्हाला देऊन देतय. काय अवस्था या देशाची. ह्या संविधानावर घाला आहे. हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही, विकू देणार नाही. कट जाएंगे, टूट जाएंगे, लेकिन हटेंगे नहीं हम. पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है जहां पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे. हा गाडगे बाबाचा जिल्हा आहे ज्यानं सेवेतून धर्म सांगितला आहे. हा तुका तुकडोजी महाराजाचा जिल्हा आहे ज्यानं खंजरीतून लोक जागृत केलेले आहे. संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलीन करत असेल तर मां कसम छोड़ेंगे नहीं हम तुमको, छोड़ेंगे नहीं.